आज मैं पालघर नगर परिषद क्षेत्र में हूँ। चुनाव का मौसम है और अभी तक किसी भी पार्टी ने अपनी लिस्ट डिक्लेयर नहीं की है। अब हम आते हैं इंडिपेंडेंट कैंडिडेट्स की तरफ, जिनमें से कुछ लोग सामने आए हैं और उन्होंने अपनी इच्छा व्यक्त की है। मैं आपको ले चलता हूँ वार्ड नंबर 15 की तरफ और मुलाकात कराता हूँ एक खास व्यक्तित्व से, जिन्होंने इलेक्शन के लिए वार्ड 15 से इच्छा जताई है और उनका कहना है कि लंबे समय से समाज सेवा में रहे हैं। बहुत बड़ी उनके पास लिस्ट है उनके द्वारा पब्लिक सेवा की। ऐसा सुनने में आ रहा है, हमें सूत्रों से जानकारी मिली है कि आप वार्ड नंबर 15 से इलेक्शन लड़ना चाहते हैं नगर सेवकी के लिए। क्या कहना चाहेंगे आप? हाँ, लड़ना चाहता हूँ क्योंकि मैंने इलेक्शन के लिए मेरे जो उम्मीदवार है या जो मेरे पहचान वाले हैं वो मुझे खुद बोलते हैं जनतेचा आपल्याला माझ्यावर विश्वास आहे आणि जनतेच्या मध्ये आपण आज नाही मागील 10 वर्षापासून काम करत आहे आणि मला विश्वास आहे की जनता मला बहुमत मताने विजय करणार आहे। त्यामुळे काही शक्य नाही की जरी किती मोठा जर हे असेल नगरसेवक असेल किंवा उमेदवार असेल तर मी आपल्या जनतेने मला पोस्ट केलं म्हणून आपण जनतेसाठी आपण उभा राहणार आहे आणि मला जनता सहकार्य करेल, मला अशी अपेक्षा आहे। पुढील मुद्दे असे आहे जसे की रस्ते। आता जीवनामध्ये आपले 5 विषय गंभीर असतात, जसं जल, पाणी, रोड व्यवस्था व बस ट्रान्सपोर्ट सेवा। पण ह्याच्यामध्ये आपलं जो प्रशासन व शासन आहे याच्यावर लक्ष देत नाही। रोडवर खड्डे व शाळावर डोनेशन घेणं असे अनेक गैरकानूनी काम चालू आहे। जर मी निवडून आला जनतेला मी पहिला पेज म्हणजे 5 मुद्दे आहे मला पाण्याचे, रस्त्याचे, हे मी त्यांचे प्रश्न पहिले सोडून देणार आहे आणि नेहमी तसेच प्रश्न सोडवतो लोकांसाठी आणि याच्या पुढे तसेच काम करतो। मुद्दे आपण अनेक वेळा उचललेले आहे जनतेच्या समोर, जसं का गॅस एजन्सीचा असो किंवा रेशनिंग कार्डचे असो। लोकांना मानसिक त्रास शासनाचं प्रशासन देतात, त्यामुळे आपण अनेक वेळा लोकांचे प्रश्न उचललेले आहे आणि मला असा विश्वास आहे की जनतेने मला सपोर्ट करतील व मला मतदान करतील। यामुळे आपण 15 नंबर वॉर्डमधून मला पूर्ण जनतेवर विश्वास है कि मला मतदान विजय करना। आपने विनोद चौहान जी का वक्तव्य सुना, वार्ड नंबर 15 के कंटेस्टेंट का वक्तव्य सुना। श्री विनोद चौहान आत्मविश्वास से भरे दिखाई दिए, कॉन्फिडेंट दिखाई दिए और आइए मैं आपको आगे ले चलूंगा और दूसरे उम्मीदवारों से भी मुलाकात कराऊंगा। आज के लिए बस इतना ही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।